नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे। बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा। त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील। चला तर मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात। नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय हा निर्गमित केलेला आहे। सदरील शासन निर्णय हा निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू असेल। त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की ज्यांचं वय 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनात वाढ दिनांक 1 जानेवारी 2021 पासून सुधारणा करण्यात आलेली होती। पण आता सदरील दरामध्ये वाढ होऊन दिनांक 1/1/2024 पासून वाढ ही पुढील प्रमाणे सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे। ती वाढ आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघू शकता। वय आणि किती टक्के वाढ झालेली हे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता। जसं की वय वर्ष 80 ते 85 मध्ये मूळ निवृत्ती वेतनामध्ये 20% वाढ करण्यात आलेली आहे। वय वर्ष 85 वर्ष अधिक ते 90 या दरम्यान मूळ निवृत्ती वेतनामध्ये 30% वाढ करण्यात आलेली आहे। वय वर्ष 90 पेक्षा अधिक ते 95 मूळ निवृत्ती वेतनामध्ये 40% वाढ करण्यात आलेली आहे। वय वर्ष 95 पेक्षा अधिक ते 100 मूळ निवृत्ती वेतनामध्ये 50% वाढ करण्यात आलेली आहे। वय वर्ष 100 पेक्षा अधिक मूळ निवृत्ती वेतनामध्ये 100% वाढ करण्यात आलेली आहे। यापूर्वी पण असा आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे। सदर लाभ केवळ हा दिनांक 1/1/2024 पासून हा देय असेल। तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तीवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम ही अनुज्ञेय राहणार नाही। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। थोडक्यात असं म्हणायचं आहे की सदर लाभ हा दिनांक 1/1/2024 पासूनच देय राहील आणि त्याच्या पुढूनच हा आपल्याला मिळेल। या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्तीवेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील। तसंच ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे अशा मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही हे निर्णय लागू असेल। तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधित इतर सर्व अधिकाराचा वापर करून शासनाने असा सुद्धा आदेश दिलेला आहे की वरील निर्णय हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना म्हणजे जे सेवानिवृत्त झालेले आहेत ज्यांचं वय 80 वर्ष व त्यापुढील आहे अशा निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही लागू असेल। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण जर शासकीय, निमशासकीय वा शिक्षकेतर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।